महाभागे विधे कमललोचने विद्यारूपी विशालाक्षी सर्व विद्यां देही नमस्तुते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र, या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर, आज या पुणे शहरामध्ये सोन्याचा दिस आज अमृते पाहिला. खरं तर या कार्यक्रमाला 4 चांद लागले. आज आपल्यासारखे सन्माननीय व्यासपीठावर विराजमान उपस्थित असलेले सन्माननीय व्यक्ती अमोलजी कोल्हे मागाशी येऊन गेले आणि आपण सगळेजण माझे प्रियजन. खरं तर माझा नेहमीचा अनुभव असा आहे की कोणताही कार्यक्रम असला की त्या कार्यक्रमाचं एक विशिष्ट भाग्य असतं. आजचा मुहूर्त मी काढला होता दुपारी 3 वाजता पंचपक्षी शास्त्रानुसार शासन अवस्था. शासन ही सगळ्यात बलवान अवस्था असते आणि 3 वाजता कार्यक्रमाचा सुरुवात करायची. मगाशी दत्तप्रसाद चव्हाणांनी त्या कुंडलीबद्दल सांगितलेलं आहे. मी 2च ओळीत त्याबद्दल सांगतो, जास्त त्याच्या मुळापर्यंत जात नाही. पहिली गोष्ट तर कर्क लग्नावरती मी सुरुवात केली, पण ती करत असताना चंद्रमंगळ लक्ष्मीवान योग सप्तमातला मंगळ उच्चीचा आणि भाग्येश गुरु कर्मस्थानात, दत्तप्रसाद चव्हाणांचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही मगाशी, भाग्येश गुरु दशमात, भाग्यस्थान आणि कर्मस्थान हे दोन्ही जोडलं गेलं 9 आणि 10. आणि दुसरी गोष्ट, रवी शनी अष्टमात आहे. अष्टम स्थान म्हणजे सप्तमाचं दुसरं स्थान, म्हणजे जातकाचं जे पुस्तकं विकत घेणार आहेत त्यांचं धनस्थान आलं. परंतु दुसरा त्याचा व्हिजन माझा दृष्टी असा आहे दत्तप्रसादजी, सप्तम स्थान म्हणजे पत्नी आणि सप्तमाचं द्वितीय स्थान म्हणजे पत्नीचं कुटुंब आणि रवी म्हणजे पिता. म्हणून आम्ही सासऱ्यांचा, माझ्या सासऱ्यांचं सहस्रचंद्रदर्शन रवी शनी अष्टमामध्ये आहे. आणि आपुल्या बळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची, साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाला मी भाषणाची कधी तयारी करत नाही, माईकच्या समोर जाऊन उभा राहतो. मला दत्तप्रसाद चव्हाणांनी सांगितलं काय बोलायचं काय नाही, काय बोलायचं काय नाही, सासऱ्यांनी पण विचारलं. आणि माझ्या बाबतीत कालपासून अशा घडामोडी घडत गेल्या. काल 4 वाजता मला फोन आला प्रशांतजींचा की काका प्लीज कॉल अर्जंटली, इमिजिएटली. अरे म्हटलं काय झालं, कारण कार्यक्रम म्हटलं की काहीतरी गडबड असणार मला माहितीच आहे. खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद पूछे बंदे बोल तेरी रजा क्या है. मी कार्यक्रम आयोजित केला कीच ठरवलेलं असतं काहीतरी संकट असणार आहे. आणि त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम असला की काही ना काहीतरी अडचण येतेच आणि अडचण न येता कार्यक्रम झाला असं होऊच शकत नाही. काल 4 वाजता फोन आला. मी 4:30ला त्यांना फोन करायचा प्रयत्न केला, ते एंगेज होते, पत्रकार परिषदेमध्ये होते. 5 वाजता 5 वाजेपर्यंत मी ट्राय करत होतो, त्यांनी फोनच उचलला नाही. 5:30 वाजता फोन उचलला आणि काका म्हणे कोल्हे साहेबांच्या PNना फोन करा, ते तुम्हाला फोन करतायत, तुमचा फोन लागत नाही. मी त्यांना फोन केला तर ते म्हटले कोल्हे साहेबांना नारायणगावला एक अर्जंट कार्यक्रम आहे आणि तोही 3 वाजता. कारण कार्यक्रम एवढा नियोजित करतोय तर ते येणार नाही असं होऊच शकत नाही. आणि येणार म्हटलं, ते म्हटले नाही त्यांना उद्या वेळ नाही आहे. मग मी त्यांचा फोन ठेवल्यानंतर प्रशांतदादांना फोन केला की म्हटलं दादा ते असं म्हणत आहेत की येऊ शकत नाही. बघा काय माझ्या कॅल्क्युलेशनप्रमाणे तर उद्या येणार आहे, माझा गुरुवार आहे आणि घुबड या पक्षाचा गुरुवार हा कृष्ण पक्षातला शासन दिवस असतो. जशा वेळा असतात तशा दिवससुद्धा शासन अवस्थेत असतो. शुक्ल पक्षामध्ये चंद्रवार असतो म्हणजे सोमवार असतो आणि कृष्ण पक्षामध्ये गुरुवार असतो. नॉस्ट्रॅडेमसच्या भविष्यवाणीमध्ये म्हटलेलं आहे, द्रष्ट्याच्या नावाचे शेवटून दुसरे अक्षर हे नेत्याच्या नावाचे पहिले अक्षर असेल. द्रष्ट्याच्या नावाचे शेवटून दुसरे अक्षर हे नेत्याच्या नावाचे पहिले अक्षर असेल. आत्ता नॉस्ट्रॅडेमसची भविष्यवाणी खरीच ठरत चाललेली. मी जास्त खोलात नाही जाणार, फक्त तुम्हाला इंडिकेशन देतो. आगे आगे देखो होता है क्या. सोनं आणि पितळ यांची अग्निपरीक्षा असते. सोनं अग्निपरीक्षेत पास होऊन बाहेर येतं आणि पितळ भस्मीभूत होतं. ओरिजिनल आणि डुप्लिकेट. सध्या डुप्लिकेटचा बोलबाला आहे, ओरिजिनल मागे राहत चाललेलं आहे. पण ओरिजिनल जिंकणार आणि डुप्लिकेट नष्ट होणार. तर प्रमोद आडकर या नावाचं शेवटून दुसरं अक्षर आणि कोल्हे या नावाचं पहिलं अक्षर बघा. पुकारावर हम चले आए.
त्यांचं माझ्यावर जे प्रेम आहे, जे काल होतं तेच आज आहे, आणि जे आज आहे त्याच्यापेक्षा जास्त उद्या असेल. आणि मग आजच्या सकाळला टुडेला पहिल्या पानावरती ॲड आहे. मी काल कोल्हे साहेबांशी बोललो, म्हटलं साहेब उद्या सकाळला पहिल्या पानावर ॲड आहे, तुम्ही येणार नाही पण तुमचं कार्यक्रमालाही येणार आहात. आज सकाळी 11 वाजता मला त्यांचा फोन आला की साळवी सर मी कार्यक्रमाला येतो पण थोडं लवकर यावं लागेल. म्हटलं किती वाजता? 12 वाजता. म्हटलं 12 वाजता नाही, माझी शासन अवस्था, माझा जन्मपक्षी घुबड आहे, शासन अवस्था 1:12 सुरू होते, त्याच्यानंतर आपण सुरू करू. 3:36 पंडित सरांनी परवालाच मला मेसेज केला की घुबडची शासन अवस्था 3:36 आहे आणि तुम्ही 3ची वेळ घेतलेली. म्हटलं हो बरोबर आहे, पण ती 1:12लाच सुरू झाली. ठीक आहे या. 1:10 कोल्हे साहेबांचा फोन आला, मी हडपसरवरून निघालोय, अर्ध्या तासात पोचतो. म्हटलं ठीक आहे, किती वाजेपर्यंत याल? 1:30 पावणे 2 येतो. आणि कोल्हे साहेब 1:57 इथे एंट्री झाली. 1:57 इथे एंट्री झाली. त्यांचा सत्कार केला, त्यांनी माझा सत्कार केला. कार्यक्रमात ज्या उपस्थित होते त्यावेळेला त्या सगळ्यांचा सत्कार झाला आणि प्रातिनिधिक स्वरूपात त्यावेळेला कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. म्हणजे बघा, माझं मत असं आहे, आपण देवाकडे एक गोष्ट मागत असतो, ती कामधेनू आहे. कामधेनू आपल्या इच्छा पुरवते. मात्र गुरुधेनू, गुरुची कामधेनू किंवा देवांची कामधेनू किंवा ब्रह्मदेवाची कामधेनू ही त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असते. आपल्याला जेवढं दिसतं तिथपर्यंतच आपण मागू शकतो. मात्र जे दिसत नाही त्याच्याही पलीकडे काहीतरी असतं, कारण जिथे एका गोष्टीचा एंड होतो तिथेच दुसऱ्या गोष्टीचा स्टार्ट होतो. आणि म्हणून कधीही आयुष्यामध्ये हार मानायची नाही. आली जरी कष्टदशा अपार, आली जरी कष्टदशा अपार, नटा किती धैर्य तथापि थोर, केला जरी पोत बळेची खाली, ज्वाला तरी ते वरती उफाळे. किती वाईटात वाईट प्रसंग येऊ देत, किती अशक्य गोष्ट वाटू द्यात, प्रत्येक अशक्य गोष्ट ज्या वेळेला तुम्हाला वाटते ना त्याची शक्यता ही अगोदर तयार झालेली असते. प्रत्येक प्रश्न जन्म घेतो त्याच्या अगोदर त्याचं उत्तर हे ठरलेलं असतं. आपण घाबरतो, अरे आत्ता काय करायचं, आत्ता काय करायचं, आत्ता सगळं संपलंय, समोर काहीच दिसत नाही, सगळा अंधार दिसतोय. आणि त्यावेळेला आपण कुठेतरी आत्महत्येचा विचार करतो, नैराश्यात जातो, डिप्रेशनमध्ये जातो, आता सगळं संपलेलं आहे. एंड इज नेव्हर एंड, एंड इज नेव्हर एंड. प्रत्येक एंडमध्ये न्यू स्टार्ट असतो. आपण तेवढंच मागतो जे आपल्याला दिसतं. मात्र आपण जे मागत नाही ते देव आपल्यासाठी तयार करत असतो. कोणतंही काम करताना इतरांपेक्षा ते वेगळं करायचं. कोणतंही काम करताना ते इतरांपेक्षा ते वेगळं कसं करता येईल आणि आपली वेगळी झलक. आदिनाथ साळवी इथे असते तर त्यांनी काय केलं असतं, हाच विचार माणसाने केला पाहिजे. असं कर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. ज्या रुळलेल्या वाटेने हजारो लाखो लोक जातात त्या वाटेने जाण्यात काय अर्थ आहे हो? माझ्या घराण्यात यापूर्वी कोणी ज्योतिषी झालं नाही, भविष्यात कोणी ज्योतिषी होईल असं नाही वाटत. मात्र ज्योतिषशास्त्रामध्ये नवीन दिशा मी निर्माण केली आणि पंचपक्षी शास्त्राकडे मी माझ्या कुटुंबाच्या, परिवाराच्या आणि तुमच्या आमच्या, आपण मला सांगा, आपण आपल्या आनंदाच्या क्षणी कोणाला बोलवतो? ज्यांच्यावर आपलं प्रेम असतं त्यांना. अहो दुःखात तर न बोलवता लोक येतात. दुःखात कोणाला बोलवण्याची गरज नाही, स्वार्थ नाही. अरे तुझी प्रियजन समोर संकटामध्ये आहे आणि तुझे हात बांधलेले, तू काहीच करू शकत नाही, तू जगाचं कल्याण करतोय आणि स्वतःकडे काहीच बघत नाही, स्वतःच्या लोकांचं कल्याण करू शकत नाही, तर त्या विद्येचा काही उपयोग नाही असं मला वाटतं. आणि मी त्या मार्गाने जात आज मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो की जे मी माझ्या प्रियजनांचं, अर्थात तुमचं आणि आमचं रक्षण, कल्याण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे केलंय ते मला माहिती आहे, भविष्यातही घडणार आहे, ते या पंचपक्षी शास्त्रामुळे केलेलं. पंचपक्षी शास्त्र काय आहे तर देवोंकी देव महादेव, सर्व देवांमध्ये श्रेष्ठ कोण आहे तर महादेव आहे.
महादेव अंगाला भस्म चोळलेलं आहे, जटाधारी आहे, अंगावर कुठलाही दागदागिना नाही, काहीच नाही आहे, पण सगळं ऐश्वर आहे, ज्ञान संपन्न आहे, कुठलीही लक्झरी नाही महादेवाकडे. पण महादेवाने तिसरा डोळा उघडला तर सगळ्यांची काय खरं नाही. मग महादेव म्हटलं की सगळं ज्ञान आहे. तर मला वाटतं महादेवाची शक्ती आपल्यामध्ये पाहिजे. महादेवाने पंचमहाभूतांवर कंट्रोल मिळवलेला आहे आणि पंचमहाभूतांपासून आपला देह झालेला आहे. पंचपक्षी 5 एलिमेंट्स हे 5 तत्वांचं प्रतिनिधिक आहे. पंचपक्षी याच्यामध्ये गिधाड, घुबड, कावळा, कोंबडा आणि मोर हे 5 पक्षी दिवसाच्या 5 अवस्थेमध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे आणि रात्रीच्या 5 अवस्थेमध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करतात. आणि ज्या वेळेला आपला पक्षी बलवान अवस्थेमध्ये असतो त्यावेळेला जर आपण एखादं कर्म केलं, जसं की आज गुरुवार आहे, तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं तुमच्यावरही खूप प्रेम आहे. माझं कुटुंब, माझे प्रियजन, आपण सगळे ही माझी सगळ्यात मोठी ॲसेट आहे. मी पैशाचा कधी विचार करत नाही, मला पैशाची कधी चिंताही नसते. लहानपणी होती, आता नाही. आणि गेली अनेक वर्षांचा माझा अनुभव असा आहे की मी लाखाची अपेक्षा केली तर मला 2 लाख मिळतात. न मागे त्याची रमा होय दाशी, न मागे त्याची रमा होय दाशी. माझ्याकडे काम करणारे लोकांना माहिती व्यक्त करतो. आपण आपल्या भावना कोणाजवळ व्यक्त करतो? ज्यांना आपण आपलं समजतो, ज्यांना आपण आपलं समजतो त्यांच्याजवळ. आपण चिडतो कोणावर? आपण आपल्या मुलावर चिडतो, बायकोवर चिडतो, आपल्या जवळच्या लोकांवर चिडतो, रागराग करतो. का करतो? आपल्याला वाटतं त्यांनी चुकीच्या गोष्टी नाही करायला पाहिजे, चुकीच्या वाटेने नाही जायला पाहिजे, चूक नाही करायला पाहिजे. आपण बाहेरच्या लोकांवर चिडत नाही. जे मार्गदर्शनासाठी येतात प्रमोदजी, त्यांना फक्त सांगतो आपण की हा उपाय कर. नाही केलं तर त्याच्यावर चिडायचा काही संबंधच नाही ना. पण मी जर माझ्या बायकोला सांगितलं की हा मंत्र तू जप कर आणि तिने तो नाही केला तर माझ्या तळपायाच्या आग मस्तकाला जाईल. का सांगतो मी तिला? अरे माझं प्रेम आहे तुझ्यावर, तुझं रक्षण व्हावं म्हणून मी तुला सांगतो. आणि ते जर तू नाही केलं तर मी चिडतो का? कारण तू माझीस, तू आहे म्हणून मी ना. माझी बायको आहे, माझी पोरं आहे, माझी आई, माझे वडील आहे, माझी भावंडं आहेत, तुम्ही सगळे आहात म्हणून मी हे सगळं बाजूला केलं तर एकटा माणूस फकीर असतो. आणि यथा राजा तथा प्रजा, राजा व्यापारी प्रजा भिकारी. राजा फकीर असेल तर दुनिया फकीर, राजा व्यापारी असेल तर दुनिया भिकारी झाली. लोकांना लग्न करण्याची इच्छाच नाही राहणार. कारण तुम्ही आदर्श कोणाचा घेणार आहे? जो मोठा आहे त्याचा आदर्श घेतला जातो प्रमोदजी. त्यामुळे आदर्श जर निर्माण करायचा असेल, आदर्शवान पिढी निर्माण करायची असेल तर तुम्हाला आदर्श पण तसा निर्माण केला पाहिजे. माझ्या मृत्यूनंतर किती लोक रडतील मला माहिती नाही आहे, ते पाहायला मी नसेलही. मात्र मी सांगतो त्या दिशेने, त्या मार्गाने अनुकरण करणारे किती लोक आहेत हे महत्त्वाचं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. बाप म्हणून माझं चारित्र्य चांगलं पाहिजे. मी काय करतोय त्याचा मी विचार केला पाहिजे. मी ज्या वाटेने जातोय त्या वाटेचा विचार केला पाहिजे. आणि मी जर चांगल्या वाटेने गेलो तर माझ्या मागे अनुकरण करणारेही निश्चितपणे चांगल्या वाटेने जातील. आणि मला खात्री आहे की ज्या वाटेने मी गेलेलो आहे त्या वाटेने हजारो, लाखो, करोडो लोक भविष्यात जातील. आज या कार्यक्रमाला प्रमोदजींबरोबरच दादा शेवाळे आहेत. हे माझे सगळे हक्काचे लोक आहेत. सासरे माझे, सासू सासरे माझं दैवत, आई पण आहे इथे. आपण सगळे आमचे जवळचे फास्ट फ्रेंड. अरे काय यांना पाहून आज मला खरोखर भारावून आलेलं आहे. मागच्या वेळेला मी खूप इमोशनल झालो होतो, आजही इमोशनल आहे. मात्र आज वेगळा आनंद आहे. वेगळा आनंद असा की कालपासून जो डिस्टर्ब होतो, आज सकाळी कोल्हे साहेब येऊन गेले, कार्यक्रम सुरुवात झाली. दादा शेवाळे तुम्ही सगळे आहात. असंच प्रेम अखंड माझ्यावर ठेवा. आणि म्हणजे शब्द नाहीत तुमच्या प्रेमापुढे. तुमच्या प्रेमामध्ये
उत्तराई होणं इम्पॉसिबल आहे. असंच अखंड प्रेम तुमचं मला लाभावं, तुमच्या त्या प्रेमाचं ऋण कायम माझ्यावर राहावं अशी इच्छा व्यक्त करतो. आणि भरभरून तुम्ही आशीर्वाद दिलेले आहेत, ते आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहावेत. दत्तप्रसाद चव्हाणांनी खूप छान मत व्यक्त केलं, दादा शेवाळ्यांनी मत व्यक्त केलं, त्या सर्वांचे मी ऋणी आहे. सुरेंद्रजी पटवर्धन समोर आहेत, कोणी विसरू, गौरीजी केंजळे आहेत, कैलास केंजळे, प्रदीप पंडित आहेत, सुभाष डोंगरे आहेत, ज्यांना ज्यांना मी निमंत्रण दिलं. आपले कांतीलालजी मुनोत आहेत, फार जिव्हाळ्याचं नाते माझं. कांतीलालजी मुनोत सर, दादा वाणी आहेत, विलासजी बापनांचे तर किती फोन असतात मला, फार जिव्हाळा आहेत. वाढदिवसाला फोन करणार, फार ॲप्रिशिएट करतात ते, त्यांचं मला फार कौतुक. मृणालिनी ठकार जी आहेत, जयश्री बेलसरे जी आहेत, कोणाकोणाचं नाव घेऊ, सगळे आपले जिव्हाळ्याचे. कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर क्षमा मागतो. उदयराज साने आहेत मागे, सुनीता साने आहेत, सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो. जालिंदरजी सुतार आहेत, घाणेकरजी आहेत, सर्वांचे धन्यवाद देतो आणि मी थांबतो. पांगारकर मॅडम आहे, त्यांची कन्या श्यामला, नीता वडकेजी आहेत, सगळ्यांना धन्यवाद. शेजवळ साहेब धन्यवाद.